काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज दुपारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या प्रवेशावरती बोलण्यासाठी आपल्या समेत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत. भाऊ, अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, त्याचबरोबर त्यांनी भाजपाचं कौतुक सुद्धा केले. बघा, आज भाजपमध्ये आनंदाचा दिवस आहे. एक काँग्रेसचा आदर्श माणूस हा आदर्श पक्षात गेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये ज्या उकळ्या पडतात त्या वस्तुस्थितीला धरून आहेत. कारण आज सगळा आदर्श संपला काँग्रेसमधला आणि तो आदर्श भाजपमध्ये गेला. तर त्यांनी मोदी आणि भाजपा सुद्धा यांचं कौतुक केलेलं आहे. म्हणून म्हटलं की काँग्रेसचा आदर्श आज भाजपमध्ये गेला. त्याचबरोबर अनेक आमदार जाण्याची सुद्धा शक्यता आहे, अशी चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्यातील काही आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. बघा, कोण काँग्रेस पक्ष सोडणार हे मला माहिती नाही, परंतु भारतीय जनता पार्टी स्वतःला महासत्ता समजत असेल आणि त्यांना जर पूर्णपणे खात्री असेल की आपली लोक निवडून येतील, तर ते दुसऱ्या पक्षाच्या लोकांचा विचार करणार नाहीत. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली. ह्याचाच अर्थ आहे की भारतीय जनता पार्टी कुमकुवत आहे आणि कुमकुवतपणाची लक्षणं असल्यामुळं ते आदर्श माणसं आता घेण्याचा प्रयत्न करतात. तो आदर्श आज काँग्रेसमधला संपून भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे. होते कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.